Good morning everyone and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Taide. Dear students, in the last lecture we have completed the chapter named Ratan Tata and we have seen all the information provided in that text from the beginning till the age of retirement and onwards. So in this way we have completed your one lesson and one poem. The name of the lesson is prose section Ratan Tata and the poetry A Red Red Rose by Robert Burns. Soon I will take your multiple choice question test on Google Forms. So prepare yourself very well. Point out what can be the question regarding multiple choice and prepare yourself better so you can score very good marks. So in this lecture we will see information regarding Steve Jobs. As you are looking at the screen or seeing at screen, Steve Jobs. I will read the text and explain it to you. Stephen Paul Jobs, born on 1955 and died in the year 2011. स्टीवन पॉल जॉब्स यांचा जन्म 1955 साली झाला आणि मृत्यू 2011 साली. Was an American entrepreneur and inventor, best known as the co-founder, chairman and CEO of Apple Incorporation. स्टीव पॉल जॉब्स हे एक अमेरिकन उद्योजक होते आणि इन्व्हेंटर सुद्धा. You might have heard the word invention. Do you know the meaning of invention? You might be, but still I will explain it to you. Invention म्हणजे जी एखादी गोष्ट या जगात अस्तित्वात नाही आणि ती आपल्या बुद्धिमत्तेच्या कौशल्याच्या जोरावर निर्माण करणे, त्याला म्हणतो आपण इन्व्हेन्शन. आता डिस्कव्हरी म्हणजे काय? मग डिस्कव्हरी म्हणजे शोध. कोलंबसने भारताचा शोध लावला. याचा अर्थ काय होतो? भारत ऑलरेडी अस्तित्वात होता, परंतु जगाला भारताबद्दल माहिती कोण दिली? तर ती ख्रिस्तोफर कोलंबस यांनी. म्हणजे त्यांनी भारत काय केला? डिस्कवर केला, शोधला. आता इन्व्हेन्शन म्हणजे काय? इन्व्हेन्शन म्हणजे एखादी गोष्ट निर्माण करणे. निर्माण करणे म्हणजे आता इथून 20 वर्षापूर्वी जर आपण विचार केला तर मोबाईल नावाची गोष्ट जर कोणाला सांगितली असती किंवा असं एक यंत्र आहे की ज्याच्या माध्यमातून आपण परदेशात सुद्धा बोलू शकतो, त्याला कुठल्याही प्रकारचा वायर जोडलेला असणार नाही, त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकारचं डिजिटल ॲप असेल, कॅल्क्युलेटर, रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्ड करता येत असेल, तर त्या लोकांनी आपल्याला मूर्खात काढलं असतं. परंतु मोबाईल इंडस्ट्री या सेक्टरमधल्या लोकांनी मोबाईल हा काय केला? इन्व्हेंट केला, याचा शोध लावला. विमानाचा शोध लावला, विजेचा शोध लावला, टेलिफोनचा शोध लावला. तर शोध म्हणजे डिस्कव्हरी, इन्व्हेन्शन म्हणजे निर्माण करणे, एवढं लक्षात ठेवा. तर आपला हा जो स्टीवन पॉल जॉब्स होता हा इन्व्हेंटर सुद्धा होता. And he is best known as the co-founder, chairman and CEO of Apple Incorporation. ते सहसंस्थापक होते आणि चेअरमन म्हणजे मुख्य सुद्धा होते. and CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कशाचे? ॲपल या इनकॉर्पोरेशनचे, ॲपल या मोबाईल किंवा लॅपटॉप इंडस्ट्रीचे ते मुख्य होते. He was widely recognized as
charismatic pioneer of the personal computer revolution and his influential career in the computer and consumer electronic fields. आज त्यांना सगळ्यात जास्त प्रमाणात कुठे ओळखले जात असेल, काय म्हणून ओळखले जात असेल तर करिस्मॅटिक पायोनियर ऑफ पर्सनल कम्प्युटर रिव्होल्यूशन. तुम्हाला माहिती आहे कम्प्युटर निर्माण झाले, सुपर कम्प्युटर भारताने निर्माण केलं, परंतु कम्प्युटर या क्षेत्रामध्ये जी क्रांती कोणी घडवली असेल आणि ती क्रांती कशी होती, करिस्मॅटिक म्हणजे एखादा करिश्मा ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये, की प्रत्येकाचा डोळे विस्फारून जावेत, प्रत्येकाला आश्चर्य वाटावं, अशा प्रकारची क्रांती जर कोणी केली असेल तर त्याचं नाव होतं स्टीव्ह जॉब्स. आणि and his influential career in computer and consumer electronic fields. आणि त्यांचं जे करिअर होतं ते कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांमध्ये प्रत्येक कन्झ्युमरवर प्रभाव टाकणारं होतं. ट्रान्सफॉर्मिंग वन इंडस्ट्री आफ्टर अनदर, एकानंतर दुसरी इंडस्ट्री त्यांनी जणू काही बदलून टाकली. फ्रॉम कम्प्युटर्स अँड स्मार्टफोन्स टू म्युझिक अँड मूव्हीज. कम्प्युटर म्हणा किंवा स्मार्टफोन्स म्हणा, जे आपण मोबाईल्स वापरताना स्मार्टफोन म्हणतो, किंवा म्युझिक म्हणा किंवा मूव्हीज चित्रपट म्हणा, गाणी म्हणा, चित्रपट म्हणा, कम्प्युटर म्हणा, मोबाईल्स म्हणा, तर या प्रत्येक गोष्टीला त्यांनी पूर्णपणे बदलण्याचं काम केलं तर ते स्टीव्ह जॉब्स या नावाच्या माणसाने केलं. Jobs also co-founded and served as chief executive of Pixar Animation Studios. ते स्टीव्ह जॉब्स हे सहसंस्थापक होते आणि चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणजे मुख्य अभियंता ज्याला म्हणू आपण, मुख्याचा मुख्य कशाचा, पिक्चर ॲनिमेशन स्टुडिओज या संस्थेचे किंवा या प्राधिकरणाचे ते मुख्य होते. हे बिकेम अ मेंबर ऑफ बोर्ड ऑफ डिरेक्टर्स ऑफ वॉल्ट डिझनी कंपनी इन 2006. 2006 साली आपण जे कार्टून्स बघतो ते कार्टून निर्माण करणारी वॉल्ट डिझनी कंपनीची जे आहेत त्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स म्हणजे त्याचे जे संचालक आहेत त्या संचालक मंडळावरही त्यांची नियुक्ती करण्यात आली किंवा त्यांचे ते सभासद बनले. वेन डिझनी ॲक्वायर्ड पिक्सार, जेव्हा डिझनी या क्षेत्राने या कार्टून कंपनीनी पिक्सार नावाच्या कंपनीसोबत काय केलं, करार केला आणि त्याला सामावून घेतलं. स्टीव्ह जॉब्स अडॉप्टेड बाय क्लॅरा अँड पॉल जॉब्स. स्टीव्ह जॉब वॉज अडॉप्टेड म्हणजे त्यांना मूळ आई वडील नव्हते तर त्यांना दत्तक घेण्यात आलेलं होतं. कुणाकडून, क्लॅरा आणि पॉल. आईचं नाव होतं क्लॅरा आणि वडिलांचं नाव काय होतं, पॉल. या जॉब्स दाम्पत्यांनी त्यांचा दत्तक म्हणून स्वीकार केला. द जॉब्स फॅमिली मूव्ड फ्रॉम सॅन फ्रान्सिस्को टू माउंटन व्ह्यू. त्यांचा जो परिवार आहे तो सॅन फ्रान्सिस्को नावाच्या शहराकडून माउंटन व्ह्यू कॅलिफोर्निया या ठिकाणी स्थलांतरित झाला किंवा शिफ्ट झाला. वेन स्टीव्ह वॉज 5 years old, आणि त्यावेळेस स्टीव्ह जॉब यांचं वय अवघं 5 वर्षांचं होतं. द पेरेंट्स लॅटर अडॉप्टेड अ डॉटर पॅटी. त्यानंतर त्याच्या आई वडिलांनी एका मुलीचा सुद्धा दत्तक म्हणून स्वीकार केला आणि तिचं नाव होतं पॅटी. पॉल वर्कड ॲज अ मेकॅनिक अँड अ कारपेंटर अँड टॉट हिज सन रुडिमेंटरी इलेक्ट्रॉनिक्स अँड हाऊ टू वर्क विथ हिज हँड्स. पॉल, त्यांच्या वडील जे पॉल होते, कोण, पॉल जॉब्स, तर
त्या पॉल जॉब्स यांनी आपल्या मुलाला, ते एक स्वतः मेकॅनिक होते आणि कारपेंटर सुतार सुद्धा होते, आणि त्यांनी आपल्या मुलाला रुडिमेंटरी इलेक्ट्रॉनिक्स हा विषय शिकवला किंवा त्याच्याबद्दलचं ज्ञान दिलं. हाऊ टू वर्क विथ हिज हँड्स, आणि आपल्या हातांनी काम कसं करायचं ते सुद्धा त्यांनी त्या स्टीव्ह जॉब्स यांना शिकवलं. इन द फॅमिली गॅरेज, पॉल वुड डेमॉन्स्ट्रेट to his son how to take apart and rebuild electronics such as radios and televisions. त्यांनी त्यांच्या गॅरेजमध्ये पॉल जॉब्स यांनी स्टीव्ह जॉब यांना सांगितलं की कशा प्रकारे एखाद्या गोष्टीचा एखादा पार्ट काढायचा आणि इलेक्ट्रॉनिक्स दुसरी एखादी वस्तू तयार करायची, कशा प्रकारची, रेडिओ किंवा टेलिव्हिजन याच्यासारखी. आणि याचाच ॲज अ रिझल्ट, त्याचा रिझल्ट असा होता, त्याचा निकाल असा लागला, स्टीव्ह बिकेम इंटरेस्टेड इन अँड डेव्हलप्ड अँड अ हॉबी आउट ऑफ टेक्निकल टिंकरिंग. आणि याचाच परिणाम असा की स्टीव्ह जॉब यांना या गोष्टीमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंटरेस्ट वाढला आणि त्यांनी आपली जी हॉबी आहे ती चमकत ठेवली, टिंकरिंग ठेवली, आणि त्याच्यामधलं तंत्रज्ञान वाढत गेलं. क्लॅरा जॉब्स वॉज अन अकाउंटंट. त्यांची जी आई होती क्लॅरा जॉब्स, ही एक अकाउंटंट होती, बँकेमध्ये काम करणारी अकाउंटंट. शी हॅड बीन a payroll clerk for Varian Associates, one of the first high-tech firms in what became known as Silicon Valley. ती एक पैसे देऊन काम करणारी क्लर्क होती. कुठे? व्हेरियन असोसिएट्स या कंपनीमध्ये, जी कंपनी हायटेक कंपनी होती, ज्या ठिकाणी टेक्नॉलॉजी बद्दलच्या मोठ्या मोठ्या गोष्टी व्हायच्या, अशी ती एक इंडस्ट्री होती, फर्म होती. इन व्हॉट बिकेम नोन ॲज सिलिकॉन व्हॅली. आणि त्या इंडस्ट्रीला, त्या फर्मला पुढे जाऊन सिलिकॉन व्हॅली असं नाव पडलं. क्लॅरा टॉट स्टीव्ह टू रीड बिफोर ही वेंट टू स्कूल. शाळेत जाण्यापूर्वी त्यांची आई क्लॅरा पॉल जॉब्स यांनी स्टीव्ह जॉब यांना वाचायला शिकवलं शाळेत जाण्यापूर्वी. जॉब्स यूथ वॉज रिडल्ड विथ फ्रस्ट्रेशन ओव्हर फॉर्मल स्कूलिंग. जेव्हा जॉब हे कॉलेजमध्ये गेले तेव्हा त्यांना खूप सारे गोष्टींचा सामना करावा लागला. त्यांना खूप सारे कोडे पडायचे आणि त्या कोड्यांमुळे ते भ्रमनिराश व्हायचे, फ्रस्ट्रेट व्हायचे. आणि ह्या गोष्टी कशामुळे घडल्या? तर फॉर्मल स्कूलिंगचा अर्थ काय होतो? एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसला तरीही आपण त्याला ते शिकवतो. म्हणजे आता सचिन तेंडुलकर स्कूल ड्रॉपआउट का बरं झाला? कारण की त्याच्या शाळेमध्ये क्रिकेट हा विषय शिकवला जात नव्हता किंवा त्याला क्रिकेट या क्षेत्राबद्दलचं ज्ञान त्यांनी दिलं नाही. जर क्रिकेट या क्षेत्राची शाळा कुठे असती तर त्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारचे मार्क्स स्कोअर केले असते, त्यांनी केलेत. परंतु जी फॉर्मल स्कूलिंग आहे, गणितात इंटरेस्ट नसला तरी गणित शिका, विज्ञानात इंटरेस्ट नसला तरी विज्ञान शिका, इतिहास कळत नसला तरी इतिहास शिका, याला म्हणतो आपण फॉर्मल स्कूलिंग. आणि या फॉर्मल स्कूलिंगमुळेच आपल्या स्टीव्ह जॉब्स यांना खूप सारे गुंतागुंतीचे प्रश्न पडायचे आणि त्यामुळे ते फ्रस्ट्रेट सुद्धा व्हायचे. ॲट मोंटालोमा एलिमेंटरी स्कूल इन माउंटेन व्ह्यू ही फ्रिक्वेंटली मिसबिहेव्ड अँड प्लेड प्रँक्स ऑन अदर्स. मोंटालोमा एलिमेंटरी स्कूल त्यांच्या शाळेचं नाव होतं, जी माउंटन व्ह्यू या शहरात होती. त्या ठिकाणी ते आपल्या स्कूलमध्ये कधीही एकदम हुशार किंवा सोज्वळ विद्यार्थ्यासारखं बिहेव नाही करायचे, कधीच तशा चांगल्या विद्यार्थ्यासारखे वागायचे नव्हते. ते नेहमी कोणातरी विद्यार्थ्याच्या किंवा शिक्षकाच्या खोड्या काढत, प्रँक म्हणजे खोड्या काढणे,
प्रत्येकासोबत ते दुसरे काहीतरी खोड्या काढत राहायचे. दो स्कूल ऑफिशियल रिकमेंडेड दॅट ही स्कीप 2 grades ऑन अकाउंट ऑफ हिज टेस्ट स्कोर्स. ते आता शाळेमध्ये मिसबिहेव करायचे तरीही त्यांना शाळेने पुढल्या वर्गात जाऊ दिलं, कारण की त्यांना मार्क्स चांगल्या प्रकारे पडायचे, त्यांना चांगले मार्क्स मिळायचे टेस्ट वगैरे मध्ये. ऑफ हिज टेस्ट स्कोर्स हिज पॅरेंट्स इलेक्टेड फॉर हिम टू स्कीप ओनली 1 grade. त्यांच्या आई वडिलांनी म्हटलं की बा फक्त एकच वर्ग त्याला पुढे जाऊ द्या. जॉब्स देन अटेंडेड कुपर्टिनो ज्युनियर हाय अँड होमस्टेड हायस्कूल इन कुपर्टिनो कॅलिफोर्निया. त्यानंतर त्यांनी ज्युनियर हायस्कूल हे होमस्टेड हायस्कूल कुपर्टिनो कॅलिफोर्निया या ठिकाणी त्यांनी ऍडमिशन घेतली. At Homestead, Jobs became friends with Bill Fernandez, a neighbor who shared the same interest in electronics. त्या स्कूलमध्ये होमस्टेड इथल्या जॉब्स यांचा परिचय बिल फर्नांडेज या व्यक्तीसोबत झाला, ज्याचा इंटरेस्ट सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होता. फर्नांडेज इंट्रोड्यूस्ड जॉब्स to another older computer whiz kid, Steve Wozniak. फर्नांडेजनी जॉब्सला ते एकमेकांची त्यांनी ओळख करून घेतली. फर्नांडेज इंट्रोड्यूस जॉब्स टू अनदर ओल्डर कम्प्युटर whiz kid, Steve Wozniak. आता फर्नांडेज यांनी एक जुनं कम्प्युटर होतं, त्या कम्प्युटरची ओळख आपल्या स्टीव्ह जॉब यांना करून दिली, ज्या कम्प्युटरचं नाव होतं whiz kid, ऑल्सो नोन ॲज वोज, WOZ. तर फॉर टुडे इट इज इनफ. वी हॅव सीन द व्हेरी फर्स्ट पेज ऑफ चॅप्टर स्टीव्ह जॉब्स. The later information we will see regarding Steve Jobs in our next lecture. I hope you have understood the things well. If you have any kind of difficulty regarding this chapter, you can contact me. Thank you. Goodbye.